रामकृष्णारी सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या कृपेनं, सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादानं व रामगिरी महाराज यांच्या प्रेरणेनं आपण 1.5-2 वर्षापूर्वी एक चॅनल चालू केलं आहे. 1.5 वर्षापासून संत दर्शन प्रेम क्रिएशन चॅनल. ह्या चॅनलवरती आतापर्यंत आपण फक्त सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे कीर्तन वगैरे टाकले, आपण अपलोड केले. आता इथून पुढं इतर संतांचेही कीर्तन टाकण्यात येतील. पण आज जे कीर्तन आहेत नारायणगिरी महाराजांचं ते अतिशय सुपर आणि एकदम क्लिअर आवाज असणार आहे. तरी सद्गुरू गंगागिरी महाराज भक्त परिवार व सद्गुरू नारायणगिरी महाराज भक्त परिवार आणि सरळा बेटाला जोडलेल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाने हे कीर्तन सगळीकडे शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण आहे. जय जय राम कृष्ण, 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 जय राम कृष्ण, हरे जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरे राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, हरे जय राम कृष्ण, जय जय राम रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा,
सुकृताची जोडी बौद्ध 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बापर घुमा देवीवर बापर घुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय कृष्णे विधियली विरहिणी बोली चंद्रमा करीतो उबारा गे माये गावा चंदनु अंगिन घाला विंधनवारा चंदन अंगिन खाला विठ्ठलवारा हरे विना शून्य से दारुगे माये
माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझे जीवीचे तुम्ही काहुने ना हरिविणे शून्य से दारुगे माये माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझा बडिया तो पंढरीचा राणाओ माये माझी जीवीचे तुम्ही काहुने ना माझी जीवीचे तुम्ही काहुने ना माझा बळिया तो पंढरीचा राणा हो माये माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझे जीवीचे तुम्ही काहुने ना नंद नंदन हा घडी घडी नंद नंदन हा घडी घडिया तया विणन वाचती प्राणाओ माये माझे जीवीचे काहुने ना माझे जीवीचे तुम्ही काहुने ना तया विनन वाचते प्राण हो माये माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझा बडिया तो पंढरीचा राणाओ माये माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझी जीवीचे तुम्ही काहुने ना माझा बळिया तो पंढरीचा राणा माये माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझे जीवीचे तुम्ही काहुने ना बाप रखुमा देवीवर विठ्ठल गोविंदो बाप रखुमा देवीवर विठ्ठल गोविंद अमृत पान गे माये माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझी जीवीचे तुम्ही काहुने ना अमृत पान गे माये माझे जीवीचे तुम्ही काहुने ना जीवीचे तुम्ही काहुने ना माझा बडिया तो पंढरीचा राणाओ माये माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझी जीवीचे तुम्ही काहुने ना माझा बळिया तो पंढरीचा राणा हो माये माझे जीवीचे तुम्ही काहुने ना माझे जीवीचे तुम्ही काहुने ना रखुमा रखुमा जय जय विठोबा रखुमा चला गायनाचार्य
कृष्ण बेधिये जबो निवाजे चंद्रमा करीत उबार के माये चंद्रमा करीत उबार के माये चंद्रमा थतीत भाजे के माये चंद्रमा थते को भाजे के माये नलवा चंदन किन घालावी धनवादा नलवा चंदन किन घालावी धनवादा लागा चंदनो घागा विधवारा न लागा चंदनो घागा विघ्नवारा हरि विलास सदारू के माय हरि विलास सदारू के माय माझे जीवीचे तुम्ही का होणे माझे जीवीचे तुम्ही का होणे हरि बिना शून्य शेजारू के माझे हरि बिना शून्य शेजारू के माझे माझे जीवन जीवीचे तुम्ही का होणे माझे जीवीचे तुम्ही कहधन माझा बळीयात सद्गुरु संत श्री गंगागिरीजी महाराज गुरुवर्य संत श्री गंगागिरीजी महाराज संस्थान ट्रस्ट सरला भेट ट्रस्टी सह आम्ही सर्व या ठिकाणी आपणा समाजाच्या या आदर सत्कारा करता आसपास आम्ही उभे आहोत. हा आजचा समारंभ हा आगंतुक आहे. या ठिकाणी वीरगाव बेटाला जवळ वीरगाव आहे. वीरगाव समस्त गावकरी मंडळी वीरगाव समस्त गावकरी मंडळींनी या ठिकाणी नवीन इमारत बांधली. नारायणगिरी महाराज विश्रांती स्थान म्हणून नवीन इमारत बांधली. सुंदर बांधली, चांगली बांधली. वीरगाव एका गावकरी मंडळींनीच एकाच गावचा खर्च आहे. सगळा खर्च इमारतीचा सगळा खर्च 15 ते 20 लाखापर्यंत गेलेला आहे. आजचाही सगळा हा मंडप आणि तुम्हा सर्वांना प्रसाद म्हणून वास्तुशांतीचा गंगागिरी महाराज संस्थान ट्रस्ट सरला बेटातील वास्तुशांतीचा तुम्हा सर्वांना प्रसाद म्हणून भोजन ते पण वीरगावकर मंडळीचं आहे. भोजन पण वीरगावकर मंडळीचं आहे. बेटाचा आमचा ट्रस्टीचा त्यात मीही आहे. आमचा एक पैसा खर्च नाहीये. एवढ्या समारंभामध्ये आमचा एक ट्रस्टीचा म्हणून बेटाच्या एक पैसाही खर्च नाहीये. सगळा समस्त गावकरी मंडळी वीरगाव या आजच्या मंडपासह सर्व खर्च खाणं पिणं प्रसाद आजचा हा सगळा खर्च वीरगाव समस्त गावकरी मंडळी हे तिथं स्वतः रात्रंदिवस हजर राहिले.
वेळ नव्हता जास्त. आजच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन सोहळा समारंभ आजच्याच मुहूर्तावर पार पडायला पाहिजे अशा धोरणात त्यांनी कामाची घाई गर्दी करून रात्री अपरात्री काम करून रात्री अपरात्री गौंडी मंडळी कलाकार मंडळीचे आम्ही आभारी आहोत. रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी ही इमारत आजच्या प्रसंगाला आपणासमोर उभी केलेली आहे. मोठा खर्च आहे, सगळ्या गावकरी मंडळीचा आहे. वीरगाव 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 बेटाजवळचं वीरगाव तालुका पूर्वीचा वैजापूर होता, आज तालुका श्रीरामपूर. बरोबर आहे का? आज वैजापूरच आहे. कशाला? आणि आम्हाला आम्हाला श्रीरामपूर आहे हा, आणि गावाला वैजापूर आहे, वैजापूर तालुका. तेव्हा अशा रीतीनं आपला हा समारंभ समस्त गावकरी मंडळी वीरगाव यांनी बांधकाम केलंय, मोठं बांधकाम केलंय, चांगलं बांधकाम केलेलं आहे, फार खर्च केलेला आहे. आणि खेडेगावची मंडळी तिथं काय कोणी असे जागीरदार इनामदार किंवा असं काय कोणत्या मोठ्या प्रसंगाचे माणसं नाहीये. त्यांनी मोठं काम केलंय. खेडेगावचे माणसं वीरगावकर समस्त गावकरी मंडळीचे आम्ही फार पेटातील राहणारी मंडळी आहे आणि सर्वांच्या वतीनं मी फार आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद 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 समस्त गावकरी मंडळी वीरगाव. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजच्या आपल्या असे त्यांचा आणि पद्मश्रीच्या बाबतीत आणि धनंजयराव गाडगे हे सुद्धा पद्मश्रीच्या शब्दाला मान देत होते, त्यांचं ऐकत होते. धनंजयराव गाडगे हे कुठे हुशार होते, चांगले होते, पण ते पद्मश्रीचं ऐकत होते. पद्मश्री आमचे माळकरी होते. तिकडे ते राजकारणात फार मोठे होते, पण इकडे आमचे माळकरी होते. आणि त्यांनी सप्ताहाला आमच्या येऊन बसत असत. ते ज्या वेळेला गावात सप्ताह होत असे सप्ताहाला येऊन बसत असत. जवळचं गाव आहे लोणी, 2 लोणी, आणि सप्ताह होत असेल तर सप्ताहाला येऊन ते बसत असत. इकडं तिकडं कोणीकडे प्रसंग आला तर ते सप्ताहाला येत असत. पुण्यतिथी मागे हे पाटील ते राजकारणात फार मोठे आहेत. आणि लोणी गावचा आज पद्मश्री विखे पाटलांच्या नावानं जसे पंढरी यावगे दुमदुमली पंढरी संपर्क आलेला आहे. त्यांचे सुपुत्र आज श्री खासदार बाळासाहेब विखे पाटील लोणी हे खासदार आहेत आणि यांचा फार मोठा अधिकार आहे. एक वेळेला मंत्री झालेले आहेत, ते मंत्रीपद केंद्रीय मंत्री झालेले आहेत आणि आज खासदार आहेत. त्यांचे इतकं खासदार पद क्वचितच कोणा खासदाराला मिळालं असेल. ते जेव्हापासून खासदार झाले ते आज सगळ्यात कायम खासदार आहेत. त्यांच्या खासदार पदाला कोणी धक्का देऊ शकत